जय साऊ, जय ज्योती, जय भीम. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 3 जानेवारी 2026. 3 जानेवारी रोजी माता सावित्रीमाई यांचा जन्म झाला होता. तर त्यांच्या जयंतीबद्दल आपण त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे कार्य काय होते, त्यांनी कार्य काय काय केले होते, ते प्रथम शिक्षिका कशा झाल्या भारत देशाच्या, ते सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला, व्हिडिओमध्ये शेवट पण राहा, तुम्हाला सगळी मी माहिती सांगणार आहे. चला. आपल्या भारत देशातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले ह्या महान समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री देखील होत्या. म्हणजे कविता लेखनाचाही त्यांना आवड होती माता सावित्रीबाई फुले यांना. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. माता सावित्रीबाईच्या पतीचे नाव होते महात्मा ज्योतिराव फुले. ज्योती गोविंदराव फुले असे होते. सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षण घेतलं. लग्नानंतर शिक्षण घेतलं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोघांनी मिळून पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी 1 जानेवारी 1848 रोजी महिलांसाठी पहिली शाळा देखील केली. त्यालाच मुलींची शाळा असेही म्हटले जाते. माता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले नेहमी स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी लढल्या. त्यांच्या आयुष्यभर लढत राहिल्या त्या. जातीभेद, स्त्री पुरुष असमानता याविरुद्ध त्या नेहमी आवाज उठवत राहिल्या समाजामध्ये आणि त्यांचा साथ देत राहिल्या. आता सावित्रीबाई फुले यांनी विधवांचे केशवपण, बालविवाह, सतीप्रथा, भ्रूणहत्या याविरुद्ध महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी नेहमी आवाज उठवला. स्त्रियांना या रूढी परंपरेतून मुक्त करण्याचे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी मिळून कार्य केले. आणि या दोघांनी मिळून समाज प्रबोधनाचे देखील कार्य केले. समाजामध्ये योग्य ते माहिती पसरवण्याची कामं केली. विवाह पुनर्विवाहाचा कायदा अंमलात आणला. स्त्रियांना चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर काढले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना हे कार्य करताना, समाज प्रबोधनाचं कार्य करताना खूप समाजाच्या विरोधात जावं लागलं. खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्यात. घरांच्या बाहेर निघावं लागलं. गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील, त्यांनी घराच्या बाहेर देखील काढलं होतं या दोघांना. कारण हे करताय काय, समाजाच्या विरोधात जाऊन कार्य कशाला करताय, कारण समाजाचा विरोध केला की समाज आपल्याला वाडीत टाकेल असं गोविंदराव फुले म्हणत असत ज्योतिरावांना. पण महात्मा ज्योतिराव फुले हे कोणाचंच ऐकलं नाही. ते बोलले, जे होईल ते होईल, पण मी हे कार्य करणारच. समाजाच्या प्रगतीचं कार्य मी हे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी करतच राहणार. महात्मा फुले हे खूप निर्भीड होते. ते कोणालाच घाबरत नव्हते, ना मनुवाद्यांना, ना ब्राह्मणवाद्यांना, ना जातीवाद्यांना, कोणालाच नाही. हे निर्भीड भिडायचे. एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, तो व्हिडिओ नक्की बघा. कोणी काय बघायचे त्याचा येणारा काळच ठरवे. पण ही शिक्षणाची भूत काही मी ते नाचू द्यायचा नाही. मग आता तुम्ही बघाच, पुण्यात पेटवलेल्या या शिक्षणाच्या मशालीचं रूपांतर संपूर्ण देशभर मोठ्या वणव्यात नाही केलं तर नावाचा ज्योती नाही. बघितला का मित्रांनो, महात्मा फुले हे खूप निर्भीड होते. कोणाच्याही बापाला भ्यायचे नाही. खूप निर्भीड होते, बिंदास लढायचे. मनुवाद्यांच्या नाकावर टिचून त्यांनी स्त्रियांसाठी शाळेचे दरवाजे मोकळे केले. आणि हे त्यांनी स्वतः नाही तर हे समाजाच्या विरोधात जाऊ. कारण त्या काळी मनुवादे पेशवाई काहीच दिवसापूर्वी संपली होती, काहीच वर्षापूर्वी. मग त्या पेशवाई संपली म्हणजे काही ना काही 1-2 असे मनुवादी होतेच, घाण पसरवणारे बहुजनाच्या डोक्यामध्ये, की तुम्हाला हा अधिकार नाही, तो अधिकार नाही, हा अधिकार फक्त आम्हालाच आहे, आम्ही शिक्षण घेऊ शकतो, आम्हीच तुमचं कार्य करू शकतो, आम्हीच तुमचे लग्न लावू शकतो, आम्हीच जे काय आहेत, आम्हीच देवाचे पुत्र आहेत, असं सांगायचे त्यांना मनुवादी बहुजन लोकांना आणि शिक्षणापासून वंचित ठेवायचे. तर या सगळ्यांच्या नाकावर टिचून महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःही शिक्षण घेतलं आणि माता सावित्रीबाई फुले यांना देखील शिक्षण दिलं. आणि हे सगळं शक्य झालं इंग्रजांमुळे. इंग्रज भारतात आले हे वाईट नाही, खूप चांगली गोष्ट आहे. कारण इंग्रज भारतात आले म्हणून महात्मा फुले शिकू शकले, सावित्रीबाई फुले शिकू शकल्या. महात्मा फुले शिकले म्हणून दीन दलित बहुजन समाजाला
स्त्रियांना शिक्षणाची दारं उघड झाली. जर हे दोघंही शिकले नसते ना तर शिक्षणाची दारं ही कायमची बंदच असते. हे मनुवादी शिक्षणाची दारं कधीच खोलू शकली नसती आणि ना खोलली असते. उच्च वर्णीयांच्या विरोधात जाऊन यांनी नाकावर टिचून शिक्षणाची दारं स्वतः शिकली आणि ती उघडीही देखील केली. स्त्रियांसाठी, बहुजनांसाठी, दीनदलितांसाठी. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण, दगड, धोंडे फेकत असत उच्चवर्णीय लोक. कारण ही स्त्री असून शाळेत कशाला जाते, आमच्या पोरींना बिघडवते, असं ते मनुवादी माता सावित्रीबाई फुले यांना म्हणत असत. तुम्ही बोलाल हा बार माता काय म्हणतात. माता नाही, ते खूप म्हणजे खूप मोठे स्थान आहे त्यांचं. सावित्रीबाई फुले यांचं खूप म्हणजे खूप मोठं स्थान आहे, म्हणून मी त्यांना माता म्हणून किंवा माई म्हणून देखील म्हणतोय. आणि त्यांना शेण, दगड, धोंडे मारून फेकत असत. कारण ही स्त्री परत शाळेत नाही गेली पाहिजे आणि आमच्या मुलींना शिकवलं नाही पाहिजे, म्हणून हे उच्चवर्णीय दगड धोंडे फेकून त्यांच्या साड्या खराब करत असत. पण महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, साऊ खचून जाऊ नको. माई सावित्रीबाई फुले काय म्हणायचे माहिती का, साहेब मी या उच्चवर्णीयांना घाबरेल यामधली नाही. मी ज्योतिराव फुले यांची पत्नी आहे, सहजासहजी घाबरायची नाही, असं माता सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंना बोलल्या होत्या. आणि महात्मा फुले न सांगता सावित्रीबाई फुले संगती एक जोडीने म्हणजे संगती एक थैलीमध्ये साडी घेऊन जायच्या. कारण त्यांना माहितीच असायचं मी ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याने माझ्या अंगावर चिखल, दगड, धोंडे फेकणारच, माझी साडी, माझे कपडे, माझी साडी घाणच होणार. मग ते दुसरी साडी घेऊन जायच्या थैलीमध्ये. मग तिकडं जाऊन बदली करायच्या आणि मुलांना शिकवण्यासाठी सुरुवात करायची. त्यांनी या कोणत्याही गोष्टीला न घाबरून निर्भीडपणे सावित्रीबाई फुले देखील, आणि महात्मा फुले तर होतेच निर्भीड, पण माता सावित्रीबाई देखील निर्भीड झाल्या होत्या. ते बोलले कितीही आपल्याला अन्याय, आपल्याला त्रास देऊ या लोकांनी, आपण खचून नाही जायचं, आपल्याला जे कार्य आहे ते आपण करूनच राहायचं. ते समाज प्रबोधनाचा असो, शिक्षणाचा असो, स्त्री शिक्षणाचा असो, दलित शिक्षणाचा असो, दीनदलितांच्या शिक्षणासाठी न्याय हक्काचा असो, किंवा सतीप्रथा विरोधात जाणं असो, जे कार्य असेल समाज कल्याणासाठी ते आपण करत राहायचं या उच्चवर्णीयांच्या विरोधात जाऊन. आणि ते करत देखील होते. असं नाही की ते बोलले आणि झालं, त्यांनी त्यासाठी संघर्षही केला, त्यांनी कार्य केले देखील. ते कार्य केले त्यांनी खूप म्हणजे खूप कार्य केले, म्हणून तर त्यांचे आज नावं काढले जातात. स्त्री शिक्षणाचे जनक म्हटले जातात या दोघांना. महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना खरंच खूप म्हणजे खूप महान व्यक्तिमत्व होते. पण त्यांना आपल्या भारत देशाचं एक वाईट म्हणावं लागतं की त्यांना अजूनपर्यंत भारतरत्न देण्यात नाही आलेला. ना माता सावित्रीबाई फुले ना महात्मा ज्योतिराव फुले यांना. खूप म्हणजे खूप वाईट अवस्था आहे आपल्या भारत देशाची. एवढे महान लोक होऊन गेलेत पण त्यांनाही भारतरत्न देत नाहीत. भारतरत्न कोणाला देतात हे लोक माहिती का, जे पैसे घेऊन खेळतात, गाणे म्हणतात, अशा लोकांनाही भारतरत्न सन्मानित करतात. काय म्हणतात हे परत की यांनी देशाचं नाव मोठं केलं. देशाचं नाव त्यांनी मोठं केलं आहे मान्य, पण त्याचं पैसे घेतलेत ना, फुकट नाही मोठं केलं. पण ज्यांनी फुकट देशाचं नाव मोठं केलं, स्त्री शिक्षणाला चालना दिली, स्त्रीला घराच्या बाहेर पडण्याचा हक्क अधिकार दिला, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार दिला, जी स्त्री फक्त आणि फक्त चूल आणि मूल यामध्येच बांधली गेली होती, त्या स्त्रीला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचा, मिरवण्याचा अधिकार दिला. जे स्त्रीचे शिक्षण जनक होते त्यांना अजूनपर्यंत भारतरत्न दिला नाही. अहो यांनी भारतरत्न महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंना तर दिलाच नाही. हे दोघं बाबासाहेबांना देखील भारतरत्न देत नव्हते. पण भारतरत्न कधी भेटला माहिती का, 1990 नंतर. बाबासाहेबावरून किती वर्ष झाले असतील विचार करा मित्रांनो. 1956 साली बाबासाहेब वारले. त्यांच्या मरणाच्या नंतर बाबासाहेबांना भारतरत्न दिलं. मरणाच्या 20-22 वर्षानंतर त्यांना भारतरत्न दिला. आणि तो भारतरत्न भेटला VP सिंग यांच्या सरकारमध्ये. तेव्हा बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर हे देखील त्यांच्या सरकारमध्ये खासदार होते. तर या सगळ्यांनी मागणी धरून माझी मागणी पकडली की बाबासाहेबांना भारतरत्न मिळावा, म्हणून भारतरत्न मिळाला. आणि VP सिंग यांच्या सरकारमध्ये बरेच चांगले कामं झालीत बहुजन समाजाची, म्हणून त्यांची काही सरकार जास्त वेळ टिकली नाही. जे चांगले काम करणारे असतात ना त्यांची सरकार जास्त टिकत नाही मित्रांनो. म्हणून आपल्या भारत देशात प्रगती ही होतच नाही. आपल्या भारत देशात फक्त जाती धर्माच्या नावावरच सगळं काय होतं, बाकी प्रगतीच्या नावावर काहीच होत नाही. आपण इतिहासाला कंटिन्यू ठेवूया. 1896 आणि 97 पुण्यामध्ये
प्लेग नावाचा एक रोग पसरला, खूप म्हणजे खूप भयानक पद्धतीने पसरला. प्लेगचा आजार होता. त्या प्रत्येक आजारी व्यक्तीला माता सावित्रीबाई फुलेंनी साथ दिली, त्यांचा इलाज केला, त्यांची सेवा केली. ज्या लोकांना प्लेग झाला होता त्या लोकांची सावित्रीबाई फुले सेवा करत असत. पण ते सेवा करता करता सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगचा आजार झाला आणि खूप म्हणजे खूप जे होत असते माणसाची मृत्यू हा सगळ्यांना अटळ आहे, कोणीही इथं अमर नाही. 10 मार्च 1997 हा काळा दिवस ठरला आणि आपल्यातून सावित्रीबाई फुले गेल्या, म्हणजे वारल्या त्या प्लेगच्या साथीमुळे. तर हा होता मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा हा थोडक्यात इतिहास. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी. तर चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. जय साऊ, जय ज्योती, जय भीम, जय बहुजन, जय संविधान, जय भारत. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत, त्यांनाही कळू द्या सावित्रीबाई फुले यांचा इतिहास. आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खूप म्हणजे खूप हार्दिक शुभेच्छा. चला बाय.